नमस्कार, मी दीक्षा. आपलं यूट्यूब चॅनल बहिणी बहिणी सख्या जावा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज तुमच्यासाठी आणखीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर मी राजस्थानमधील आर्मी क्वार्टरचा होम टूर तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे बाहेरचं वातावरण. क्वार्टर थोडं लांब लांब आहे त्या साईडचं. माझी म्हणजे क्वार्टर लास्टला आहे. एका ब्लॉकमध्ये 4 जणी आहोत आम्ही तरी बाहेर. तर आता संध्याकाळचा व्हिडिओ चालू केला आहे होम टूर देण्यासाठी. प्रियांश तर मस्त बाहेर बसलाय. प्रियांश एकटाच खेळतोय. त्याला खेळण्यासाठी कोणी लागत नाही. त्याला एक काठी किंवा काहीतरी दिलं का तो कवर पण खेळत राहतो. ते पहा प्रियांश. दीदी तर मोबाईल मध्ये बिझी आहे. ही एक बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये बाहेर जायला पण दरवाजा आहे आणि हॉलमधून पण बाहेर जायला दरवाजा आहे. इथं मंदिर ठेवलं आहे आणि प्रियांची सायकल आहे. एक बॉक्स असा ठेवलेला आहे की जसे सामान न लागणारं सामान आपण ठेवू शकतो. त्यानंतर कपाट दिलेला आहे. हा हॉल आहे. हे सर्व सामान क्वार्टरमध्ये अगोदरच अवेलेबल होतं. म्हणजे जसं की युनिटमधलं आहे हे. बस फ्रीज, कूलर अशा वस्तू घ्यावं लागल्या आपल्याला. बाकी सगळे सामान तर युनिटचंच आहे. हे हॉल. हा एक दरवाजा आहे आणि हा एक आहे. त्यानंतर हा एक बेड. इथं प्रियांशला झोपण्यासाठी झोळी बनवली आहे. हे इथं कपाट आहे. आणखीन पहिले झोळीला भरपूर अडचण यायची. ह्या खिडकीपासून ह्या खिडकीला बांधावं लागायची. रात्रीची सोडावं लागायची. त्यामुळे नंतर ह्या कड्या आणल्या. या 5 कड्या येतात. कड्या घेऊन आलो. फौजी साहेबांनी तर ठोकवल्या. मग इथं झोळी पॅक झाली. अशी कडे येतात. तर गावाकडून येतानाच घेऊन आलो होतो इथं. त्यामुळे झोळीची व्यवस्थित म्हणजे ही मॅनेजमेंट झाली नाही. तर झोळी जोपर्यंत खिडकीला बांधायचो रोज प्रॉब्लेम होता. सकाळ झाली की बांधायची, संध्याकाळ झाली की सोडायची. कारण तो दिवसभर झोळी झोपतो, संध्याकाळी झोळी झोपत नाही. त्यामुळे दिवसा बांधावं लागायची, संध्याकाळ झाली की सोडावं लागायची. त्यानंतर किचन दाखवते. इकडे किचन आहे. इकडे टॉयलेट, बाथरूम. इथे चप्पल स्टँड ठेवलं आहे. त्यानंतर इकडे किचन. हे किचन. सोबत यायचं म्हणलं परत नव्याने सुरुवात संसाराची. पूर्ण संसारच नवीन चालू होतो. ते थोडे 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 भांडे आणावंच लागतं जेवढे यूज करण्यासारखे. त्यानंतर हे जे आहे ना हे ऑनलाईन घेतलं होतं. कारण हे ठेवायला जागा नव्हती. याच्यामध्ये ठेवलं काही सगळं पडून जायचं ना. तेवढं लोड याला झेपत नव्हतं. त्यानंतर मग मी हे ऑनलाईन पाहिलं आणि ऑनलाईन बुक करून हे मागितलं. ते असं हे ठीक राहते आता. त्यानंतर हे डबे आहेत. हे सगळं घरूनच घेऊन आलेले. गॅस हे सगळं बाकीचं. बस हे डबे आणि त्यानंतर हे बरण्या एवढेच इथं घेतलेलं आहे. बाकी सगळं सामान घरूनच आलेलं आहे. किचन आहे. इथं रॅक. त्यानंतर भांडे घासायला इथं बेसिंग आहे. इथं खिडकी आहे पण खिडकी जास्त करून उघडत नाहीत. त्यानंतर इकडे समोर 2 दरवाजे
इथून बाहेर पण जाऊ शकतो आणि इथून पण जाऊ शकतो. इथून ही समोर आहे, ही आणखीन एक क्वार्टर आहे. त्यानंतर हे जिना आहे ना, वरती गेल्यानंतर आणखीन 2 क्वार्टर आहेत. म्हणजे एका ब्लॉकमध्ये 4 जणी आहेत. इथून पण बाहेर जायला जागा आहे आणि इथून पण आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. छोटासा होम टूर दिला आहे, तो पण एकदम गडबडीत, कारण प्रियांश बाहेर बसलेला आहे, त्यामुळे जास्त फास्टमध्ये. तरी व्हिडिओ आवडला कसा वाटला ते थोडं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला.